संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता सुरू झाली आहे। 37 गावांचा कार्यक्षेत्र असलेल्या 67 मतदान केंद्रांवरती हे मतदान प्रक्रिया पार पडतेय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी मतदान प्रक्रिया आहे ती आज पार पडत आहे। आपण सध्या आहोत ते माळेगाव येथील श्री शंभू महाराज विद्यालयामध्ये आणि याच ठिकाणी मतदान केंद्रावरती जे आहे ती प्रचंड अशी गर्दी आता हळूहळू वाढू लागलेली आहे। सकाळचा प्रहर असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ती मतदार घरातून बाहेर पडून मतदानासाठी येत आहेत। उमेदवार जे आहेत ते थेट मतदारांना त्यांचं दर्शन घेत आहेत, पाया पडत आहेत की आम्हाला मतदान करा असं आवाहन करत आहेत। शांततेमध्ये मतदान सुरू आहे। बारामती तालुक्यातील एकूण 37 गावांचं कार्यक्षेत्र आहे, त्यातील 67 मतदान केंद्रावरती जे आहे ती ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे। एकूण 90 उमेदवार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक जी आहे ती कुठेतरी प्रतिष्ठेची केल्याची दिसून येत आहे। कारण या निवडणुकीमध्ये जे आहे ती तब्बल 4 पॅनल जे आहेत ते उभे ठाकलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक पॅनल आहे, त्याचबरोबर शरद पवार पक्षाचा देखील यामध्ये पहिल्यांदाच सहकार क्षेत्रामध्ये ती निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर तावरे जे गुरु शिष्यांची जोडी आहे, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांची देखील एक पॅनल आहे आणि खरी लढत जी आहे ती यांच्यातच होत आहेत। आणि चौथा कष्टकरी शेतकरी पॅनल, अशी एकूण 4 पॅनलमध्ये ही निवडणूक पार पडत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीच या कारखान्याचं चेअरमन होणार असं जाहीर केल्यानंतर रंजन कुमार तावरे यांनी देखील 65 वर्षाचे सहकार महर्षी चंद्रअण्णा तावरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठित झालेली आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। जावेद मुलानी, G24 तास, माळेगाव, बारामती।